हॅलो इन्व्हेस्टर अँड ट्रेडर्स. मी तुम्हाला जे स्टडी पर्पज स्टॉक सांगितलेले होते त्यांनी खूप छान रिटर्न्स दिलेले आहे. जसं की जॅक्सन पल फार्मास्युटिकल हा स्टॉक पण बघा, तुम्हाला मी सांगितलेला तर खूप छान रिटर्न्स यांनी दिलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला दिलेला होता सुदर्शन केमिकल तुम्ही बघू शकता, यांनी 200 पॉईंटचा मूव दिलेले आहे एका दिवसाला. तर हा पण खूप छान याने रिटर्न्स दिलेले आहे. व्हॉल्यूम खूप छान आले, 6.66 मिलियन व्हॉल्यूम आहे यामध्ये. तर त्यानंतर आज आपण बघणार आहोत की नेक्स्ट स्टॉक कोणते आपल्या रडारवरती राहणार आहे. तर मी कसे ते स्टॉक स्टडी करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता आपण एक बघणार आहोत अल्केम फार्मा. तर हा बघू शकता तुम्ही स्टॉक. तर हा स्टॉक डे कॅन्डल आहे सध्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे वीकली कॅन्डल जर तुम्ही बघितला, वीकली हा चार्ट जर तुम्ही बघितला, तर तुम्हाला दिसेल की 2 3 वीक झाले हा स्टॉक इथेच कॉन्सॉलिडेट करत आहे. जसा हा स्टॉक आता आपल्याला तर हे बघू शकता तुम्ही, जे याच जागी तो कॉन्सॉलिडेट करत आहे. जसं या स्टॉकने जर आपल्याला या ट्रेड लाईन तर या स्टॉकने इथे ब्रेकआउट दिलं या लाईनचं, तर हा स्टॉक खूप छान मूव आपल्याला देऊ शकतो. तर हा पण तुमच्या स्टडी पर्पज तुम्ही याला स्टडी करू शकता अल्केम लॅबोरेटरीजला. त्यानंतर आपण बघणार आहोत पी आय इंडस्ट्री. तर हा स्टॉक तुम्ही बघा, ह्या ट्रेड लाईनला हा मेंटेन करत आहे. या ट्रेड लाईनच्या याने खाली ब्रेक केलेलंच नाहीये, ट्रेड लाईनला खूप दिवसापासून मेंटेन करतो आहे. तर इथे पण हा खूप कॉन्सन्ट्रेट करत आहे. जसं इथे ब्रेक येईल 4200च्या वरती ब्रेक येईल, तर हा स्टॉक पण मुवमेंट देईल या स्टॉकमध्ये. तर तुम्ही व्हॅल्यू आणि प्राइस ऍक्शन लक्षात ठेवायचं. असं नाही आहे की सांगितलं आहे कोणीतरी म्हणून त्याच्यात डायरेक्ट प्राइस एंट्री करायची किंवा काही. तर प्राइस ऍक्शन बघायचं, त्याच्यानंतरच कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री करायची. त्यानंतर आपण बघणार आहोत पॅराडिक फॉस्फेट स्टॉक. तर हा स्टॉक पण बघा, हा ट्रेड लाईनला मेंटेन करतोय. तर या ट्रेड लाईनचा हा ब्रेकआउट देत नाहीये आणि इथे पण हा वरती गेल्यानंतर हा ऑल टाइम हायला आहे सध्या आणि याचा रिझल्ट पण आज येणार आहे. तर बघायचं, रिझल्ट चांगला असला तर असं नाही की एकदमच जम्प करायची स्टॉकला बाय करायला. तर याला स्टडी करायचं, याच्यावरती हा ब्रेक करेल 205, तर हा या स्टॉकमध्ये पण बाईंग ऑपॉर्च्युनिटी येईल तुम्हाला छान. त्यानंतर आपण बघणार आहोत अपोलो मायक्रोसिस्टीम हा ट्रेड लाईनचं कंटिन्युअस खाली पडतोय आणि ह्या ट्रेड लाईनचं याने ब्रेकआउट दिलेला आहे. तर याला पण तुम्ही स्टडी पर्पज बघू शकता की कसा हा मूव्ह करतो, याच्यानंतर हा ब्रेक करतो की नाही. सध्या मार्केट खूप व्होलॅटाईल आहे. इंडिया विक्स पण खूप आज म्हणजे इंडिया विक्सने आज 5 ते 6% अप होते. तर त्याच्यानुसार बघायचं की तुम्हाला ट्रेड घेताना की मार्केट कसं मूव्ह करतंय. आणि आपण आता हा बघणार आहोत विजय डायग्नोस्टिक. तर हा स्टॉक सध्या या लाईनच्या खालीच ट्रेड करतो, या लाईनला ब्रेक नाही करत आहे. जसं इथे हा ब्रेक देईल या लाईनला, तर इथे याचं ब्रेकआउट आलं तर हा पण स्टॉक छान मुवमेंट देऊ शकतो आणि इथे पण बाईंग ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकते आपल्याला. तर हे असे सर्व स्टॉक तुमच्या रडारवरती ठेवा, याला स्टडी करा. माझं रिसर्च मी तुम्हाला माझी जे रिसर्च आहे ते सांगते, पण तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च करा, तुमचं स्टडी करा की स्टॉक खरंच कशी मूव्ह करता, काय करता. आणि तुम्हाला माझं रिसर्च आवडत असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सपोर्ट करा. तुमच्याशिवाय हे पॉसिबल नाहीये. तुम्हीच जर या चॅनलला माझ्या सपोर्ट केलं तर असंच सपोर्ट मला मोटिवेट करतो की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून खूप छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करून काही नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते. त्यामुळे माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नंतर असेच जर तुम्हाला माझ्याकडनं काही तुम्हाला कमेंट्स असतील तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. तर मी तुमच्या कमेंट्स वाचून तुमचे जे क्वेश्चन आहेत त्यांना मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन माझ्या परीने.
आणि असं सपोर्ट करत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.